हाजी मलंग गडाचा जो झालेला आहे त्या उत्सवानंतर लगेच आपल्या इकडे महाशिवरात्रीचा मोठा बंदोबस्त च्या पार्श्वभूमीवर भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांची संख्या 6 ते 7 लाख एवढी असते. यावर्षी महाकुंभ मेळावा झालेला आहे. त्या अनुषंगाने अजून जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. नमस्कार. हाजी मलंग गडाचा जो उरूस झालेला आहे त्या उरुसानंतर लगेच आपल्या इकडे महाशिवरात्रीचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हेमाडपंथीकालीन शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी आहे. या मंदिरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविक दर्शन घेण्यासाठी येतात. त्यांची संख्या ही 6 ते 7 लाख एवढी असते. यावर्षी महाकुंभ मेळावा झालेला आहे. त्या अनुषंगाने अजून जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. या महाशिवरात्रीच्या बंदोबस्तासाठी आपण 2 ACP, 7 PI, जवळजवळ 35 अधिकारी आणि जवळजवळ 400 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त लावलेला आहे. या बंदोबस्तामध्ये भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कुठलीही कायदा व शिस्तीची परिस्थिती निर्माण होणार नाही, या अनुषंगानं सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भाविकांच्या येण्या आणि जाण्याची जी रांग आहे ते वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही. दर्शनाच्या अनुषंगाने सुद्धा ट्रस्ट यांच्यासोबत चर्चा करून चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून भाविकांना या गोष्टीचा त्रास होणार नाही. या महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त सर्व भाविकांना माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनातर्फे आव्हान आहे की या दरम्यान वाहनांची गर्दी न होण्यासाठी आपण शक्यतोवर आपल्या खाजगी वाहनांचा उपयोग न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा, जेणेकरून रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे, तरी सुद्धा पिक पॉकेटिंग किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं मौल्यवान दागिने हे सोबत आणू नयेत आणि कुठलीही आक्षेपार्ह वस्तू किंवा काही आपल्याला निदर्शनास आले असतात का, त्याबाबत नजीकच्या पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी, ही माझी सर्व भाविकांना विनंती आहे. स्पीड न्यूज भारत.